कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दाओसमध्ये महाराष्ट्रानं मोठी झेप घेतलीये, तर मुंबईत मतमोजणी प्रसंगी अडचण आली तरच पाडूचा वापर होणार आहे। शाळांमध्ये रीलला आता मनाई करण्यात आलेली आहे, तर रशिया आणि इराणसह या 75 देशांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे, तर मुंबई क्रिकेट संघानं ऐतिहासिक पाऊल टाकलंय आणि तापसी पन्नू ही PR गेमवर भडकलीये। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 15 जानेवारी वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे दाओसमधली। महाराष्ट्र पुन्हा एकदा जागतिक गुंतवणूक नकाशावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 17 ते 24 जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत राज्य शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील, ज्याचा मुख्य उद्देश हा राज्यातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आहे। विश्वासावर आधारित संवाद, धोरणात्मक चर्चा आणि सार्वजनिक वादविवादासाठी हा वार्षिक मेळावा जगातलं सगळ्यात मोठं व्यासपीठ मानला जातो। जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महत्त्वाच्या भेटीदरम्यान राज्याच्या आर्थिक क्षमतेचं प्रदर्शन करतील। जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार या दौऱ्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यावर्षी भारत सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग सुद्धा देशातल्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सक्रियपणे सहभागी होतोय। भारतीय उद्योग महासंघाला इंडिया पॅव्हेलियनच्या क्रियाकलापांचं समन्वय साधण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे, जिथे महाराष्ट्रानं आधीच आपला सहभाग निश्चित केलाय। एक स्टॉल बुक सुद्धा केलाय। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाडू यंत्राची। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आली तरच पाडू या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे। मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही। तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरित्या त्याचा वापर केला जाऊ शकतो, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्र ही केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठीच वापरली जात आहेत। ही यंत्र भारत निवडणूक आयोगाची असून ती M3A या प्रकाराची आहेत। यात झालेल्या मतदानाची मोजणी कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करावी। फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादात्मकरित्या पाडूचा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमोजणीसाठीच पाडूची गरज भासल्यास बेल कंपन्यांच्या तंत्रज्ञानाच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा। त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले होते। त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शाळांमधील रीलच्या मनाईची। शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं शिक्षण विभागानं नवी आणि कडक नियमावली लागू केली आहे। यानुसार आता शिक्षक किंवा शाळेतील कर्मचारी विद्यार्थ्यांचे फोटोज, व्हिडिओज अथवा रील तयार करून सोशल मीडियावर अपलोड करू शकणार नाहीत, जोपर्यंत त्यासाठी पालकांची किंवा सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतलेली नसेल तोपर्यंत। हा निर्णय सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळांना बंधनकारक करण्यात आलेला आहे।
अलीकडे काही शाळांमध्ये शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांचे व्हिडिओज किंवा रील बनवून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचे प्रकार समोर येत होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गोपनीयता, सन्मान आणि मानसिक सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला. नवीन नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा, मानसिक छळ, धमकावणं, शाब्दिक अपमान किंवा अवहेलना करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसंच जात, धर्म, लिंग, अपंगत्व, भाषा किंवा शैक्षणिक कामगिरीच्या आधारे भेदभाव केल्यास संबंधित शिक्षक व शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. शिक्षण हक्क कायद्याची आठवण करून देतं. विद्यार्थ्यांशी आदरयुक्त व संवेदनशील संवाद ठेवणं तसंच शिस्तबद्ध पण बालमैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे स्पष्ट निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेनं दिलेल्या धक्क्याची. अमेरिकेनं 75 देशांविरुद्ध एक मोठं पाऊल उचललंय. अमेरिकेत सार्वजनिक आरोप होण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी रशिया, इराण आणि अफगाणिस्तानसह या 75 देशांमधील अर्जदारांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली आहे. कायद्यानुसार व्हिसा नाकारण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अमेरिकेनं ज्या देशांविरुद्ध ही कारवाई केली आहे त्यात रशिया, सोमालिया, अफगाणिस्तान, इराक, इजिप्त, ब्राझील, इराण, नायजेरिया, थायलंड आणि येमेनचाही समावेश आहे. ही बंदी 21 जानेवारीपासून लागू होतीये. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात महाराष्ट्र निवडणूक मतदानाची. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होतंय. निवडणुकीसाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मतदान सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत होणार आहे. 2,869 जागांसाठी एकूण 15,908 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर 3.48 कोटींहून अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. राज्यभरात एकूण 3,909 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यापैकी 3,196 केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषितही करण्यात आलेली आहेत. मतमोजणी ही 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातनं. भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेटचं पालकत्व असलेल्या संघटनेनं BCCIच्या धर्तीवर ऐतिहासिक पाऊल उचललंय. संलग्न असलेल्या खेळाडूंशी वार्षिक करार केला जाणार आहे. त्यामुळे हा करार होणारे खेळाडू हे लखपती होणार आहेत. अजिंक्य नाईक अध्यक्ष असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या आज झालेल्या एपेक्स काउन्सिलच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. BCCI प्रमाणे खेळाडूंशी वार्षिक आर्थिक करार करणारी मुंबई क्रिकेट संघटना देशातली पहिली स्थानिक संघटना ठरली आहे. लवकरच या करार रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री तापसी पन्नूची. चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी, यश आणि प्रतिमा यांच्या भोवती फिरणाऱ्या PR यंत्रणेवर अभिनेत्री तापसी पन्नूनं स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केलंय. एका मुलाखतीत तापसीनं सिनेसृष्टीतील बदलत्या प्रचार पद्धतींवर भाष्य केलंय आणि स्वतःची भूमिका मांडलीय. ती म्हणालीये की गेल्या काही वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीमधील PR व्यवस्थेचा चेहरा पूर्णपणे बदललाय. मी आधी माझ्या कामात इतकी गुंतले होते की या सगळ्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र गेल्या 1.5-2 वर्षात मी जाणीवपूर्वक कामाचा वेग कमी केला तेव्हा लक्षात आलं की हा PR गेम आता वेगळ्याच पातळीवर पोचलाय. आता केवळ स्वतःलाच प्रमोट करण्यासाठी नाही तर दुसऱ्याला खाली खेचण्यासाठी पैसे खर्च केले जात आहेत. मला माझे पैसे स्वतःसाठी खर्च करायला आवडतात. स्वतःबद्दल मोठ्या गोष्टी लिहून घ्याव्यात म्हणून एखाद्या समाज माध्यमावर पोस्टसाठी 50,000 रुपये देण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत, असं ती म्हणालीये. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.